राम मंदिराच्या निमंत्रणावरून वादाची पंगत। राज ठाकरे व्हीव्हीआयपी म्हणून त्यांना निमंत्रण। भाजपवर टीका करणाऱ्यांना का बोलवायचं? उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवण्यावर गिरीश महाजनांचं विधान। प्रभू रामाचा बोट धरून मंदिरात येणारे विष्णूचे 13वे अवतार। भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या फोटोवरून संजय राऊतांची मिश्किल टीका। महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं। जितक्या जागा शिंदेंना तितक्याच आम्हालाही हव्यात। अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। रत्नागिरी लोकसभेची जागा भावासाठी द्यावी। किरण सामंतांसाठी मंत्री उदय सामंतांची मागणी। तर संभाजीनगरच्या एका जागेसाठी ठाकरे गटात खैरे आणि दानवेंचाही दावा। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने पायी निघणार। 20 तारखेपासून सुरुवात। तर जरांगे मुंबईत येण्याआधीच निर्णय होणार। मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी भिडणार। दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत। लोकसभेसाठी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेकडून 6 जागांवर तयारी। हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा आणि परभणीतून जागा लढणार। राजू शेट्टींची माहिती। मी जिथे होतो तिथेच आहे, भूमिका बदलणाऱ्यांनीच उत्तर द्यावीत। अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल। शूटिंगच्या कामामुळे कोल्हे 1.5 वर्षांपूर्वीच राजीनामा देणार होते, अजित पवारांचा आरोप। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक। आगामी निवडणुकांवर आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होणार। जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास वंचितचा स्वतंत्र लढण्याचा इशारा। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार। वेळ आल्यावर तेही बोलतील। ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांचा दावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी। आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीने सन्मानित करणार। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत। येरवडा परिसरातील 25 वाहनांची तोडफोड। गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। केमिकलयुक्त पाण्यामुळे सांगलीतील वारणा नदीपात्रात मृत माशांचा खच। नागरिकांच्या आरोग्यास धोका। संबंधितांवर कडक कारवाईची मागणी। साताराच्या रविवार पेठेतील शौचालयात महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार। मॅनेक्विनला ओढणीनं झाकून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न। संबंधितांवर कडक कारवाईची मागणी। नाशिकमध्ये JN1 व्हेरियंटचा शिरकाव झाल्याची शक्यता। त्र्यंबकेश्वरमधील संशयित महिलेची जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण रवानगी। देशात 24 तासात 116 नवे रुग्ण। 3 जणांचा मृत्यू। देशातील कोरोना रुग्णसंख्या 4100 पार। अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात 20 जानेवारीपासून दर्शन पूजा बंद। राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू।